ऋतुजा ऑफिसमधून बाहेर पडली. आकाश काळं झालेलं. अचानक जोराचा पाऊस सुरू झाला. वादळासारखा वारा. थेंब इतके जोरात होते की काहीच दिसत नव्हतं. ती छपराखाली उभी राहिली, रिक्षा थांबवायचा प्रयत्न करत. भैया प्लीज थांबा. 1, 2, 3 पण एकही रिक्षा थांबत नव्हती. काही मिनिटातच ती पूर्ण भिजली. केस चेहऱ्यावर चिकटलेले, डोळ्यात थोडी चीड, थोडी असहाय्यता. तेवढ्यात एक कार तिच्यासमोर येऊन थांबली. विंडो खाली झाली. अभि. ऋतुजा गाडीत बस. त्याचा आवाज शांत पण हक्काने भरलेला. नाही सर, मी जाईन, तुम्ही जा. उशीर होईल, ती हट्टाने म्हणाली. अभिने भुवया उंचावल्या. मी सांगतोय गाडीत बस. यावेळी आवाज थोडा कडक पण काळजी स्पष्ट. नको सर, मी मॅनेज करते. क्षणात अभि गाडीतून खाली उतरला. पावसात पूर्ण भिजला तोही. तो तिच्या जवळ आला. ऋतुजाला काही समजवायच्या आत त्याने तिचा हात पकडला. इनफ, बस. त्याचा आवाज ठाम आणि पुढच्या क्षणी तिला अलगद गाडीत बसवलं. दोघेही आत. बाहेर पाऊस अजूनच कोसळत होता. आत मात्र एक वेगळी शांतता. ऋतुजा पूर्ण भिजलेली, थरथरत होती, हलकीशी. अभिने एक टॉवेल तिच्याकडे दिला. हे घ्या. ती काही बोलली नाही, फक्त हलकसं थँक्यू म्हणाली. गाडी पुढे निघाली. पावसाचे थेंब काचांवर आपटत होते आणि आत दोघांचं मन मात्र अजूनही गोंधळलेलं. तुम्ही नेहमी इतक्या हट्टी असता का? अभिने विचारलं. ऋतुजा हलकसं हसली. तुम्ही नेहमी इतकी जबरदस्ती करता का? दोघंही काही सेकंद शांत. मग दोघांच्या चेहऱ्यावर हलकसं स्मित आलं. तेवढ्यात गाडी अचानक थांबली. शिट, अभि हलक्या आवाजात म्हणाला. काय झालं? गाडी बंद पडली बहुतेक. बाहेर पाऊस अजून जोरात. अभि थोडा टेन्शनमध्ये. ग्रेट. ह्याच वेळी ऋतुजाने त्याच्याकडे पाहिलं. रिलॅक्स सर, इतकं टेन्शन नका घेऊ, ती हलक्या हसत म्हणाली. काहीतरी उपाय होईल. अभि तिच्याकडे पाहत राहिला. त्या हसण्यात एक वेगळी शांतता होती. समोरच एक छोटंसं हॉटेल दिसलं. अभि म्हणाला, चला तिथे थांबूया थोडा वेळ. मी ड्रायव्हरला कॉल करतो, तो आला की निघूया. ऋतुजाने मान वळवली. हो ठीक आहे. दोघेही पावसात उतरले आणि पुन्हा एकदा भिजले. हॉटेलकडे धावत क्षणभर ऋतुजाचा पाय घसरला. अरे, अभिने लगेच तिला पकडले. पुन्हा एकदा ती त्याच्या जवळ, खूप जवळ. दोघांचे श्वास एकमेकांना जाणवत होते, इतक्या जवळ. पाऊस, वारा सगळं थांबल्यासारखं झालं त्या क्षणी. फक्त ते दोघे आणि ती नजर. आता पुढच्या एपिसोडमध्ये हॉटेलमध्ये काय होणार? दोघं अजून जवळ येणार का? की काहीतरी मोठा ट्विस्ट येणार? कमेंट करा. पावसातलं हे कनेक्शन फक्त योगायोग आहे की काहीतरी खूप जास्त? आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि व्हिडिओ हा आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमचं मत काय आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चला भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.